श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज काय वेगळाच कुटाणा. चोपना घेतला होता आणि चाललं होतं भुई बडवायची. जेवण झाल्यानंतर अशीच बसली होती तर माझं लक्ष गेलं गोधडीकडं. गोधड्या आत्ता पाडव्याला धुतल्याच होत्या, त्यावेळेलाच बघितलं होतं की एक गोधडी दोन्ही बाजूनं पण खराब झालेली, म्हणजे पहिली जी साडी लावलेली ती फाटतच आलेली. म्हणून म्हटलं आता त्याला दुसरी साडी लावावी म्हणून असं मग आमच्या दोघींचं चाललं होतं. मग खाली एक साडी हातरली आणि त्याच्यावरती गोधडी हातरून वरून एक साडी लावली आणि चाललं होतं टाकायचं. लांब लांबच धाग्यानं टाकून घेतलं आणि नंतर मी मशीनवरती शिवणार. ही गोधडी म्हणजे नुसतं कापड नाही तर त्यात आपल्या घरच्या आठवणी शिवलेल्या असतात. जुनी कपडे, जुन्या साड्या असं एकत्र करून ही शिवलेली असते, त्यामुळं ती टाकून देऊ पण वाटत नाही. त्यासाठी मग असं वरून खालून साडी लावली तर गोधडी पण मजबूत होते आणि जुन्यातून नवीन गोधडी तयार होते. नंतर अशी त्याची घडी करून ठेवली मशीनवरती शिवता येईल म्हणून. तोपर्यंत दुपारी पाणी आलं होतं. मग हे लक्षात आल्यावर आठवण झाली अंगणात लावलेल्या झाडांची, तर म्हणलं झाडांना पाणी घालूया. मग अशी पाईप लगेच जोडली आणि इकडं पाणी घालायला आले, म्हणजे पाणी सोडायला आले, तोपर्यंत अनुराज लगेच आलाच की माझ्याकडं पाईप दे म्हणून. थोडंसं पाणी अंगावर पडलं तर लगेच खुश होत होता आणि अजून त्याला वाटत होतं की माझ्याकडं पाईप देवावी आणि माझ्या अंगावर पाणी उडतंय का म्हणून. तो मध्ये येतच होता. तोपर्यंत इकडं त्या भाऊजींची शेरडं आली बघा रानातून चरून. तर आमचं चाललंच होतं अंगणात पाणी मारायचं, कारण मुरुम टाकला आणि तसंच थोडंसं बडवून त्याच्यावरती शेणकाला टाकला होता, कारण पाडवा होता म्हणून. दिवसभर उन्हात उभं राहिलेल्या झाडांना असं पाणी मिळाल्यावर ती कशी टवटवीत उभी राहिली होती. आणि इकडं अनुराजचं चाललं होतं लिंबूच्या झाडाला पाणी घालायचं आणि चिमण्यांच्यासाठी, कोंबड्यांच्यासाठी जी गाडगी ठेवलेली त्याच्यात पाणी पण तो भरत होता. आणि नंतर पाईप देईना म्हणून त्याला राग आला होता. तो असा चिडचिड करायला लागला होता. लहान मुलांचं कसं असतंय, जेवढं पाण्यात खेळायला मिळेल तेवढा त्यांना आनंद वाटतो, त्यामुळं असा नाराज झाला होता आणि उभा राहिला होता तिथंच. तर सुरुवातीला वाटलं होतं काम थोडं आहे, पण हळूहळू असं वाटायला लागलं की ही दम काढणारच काम आहे म्हणून. आपलं घर आणि अंगण हे काम करायला कधीच थकवा येत नाही, उलट मज्जाच येते.